नमस्कार. ध्येयाचा सुगंध या मुलाखत मालेच्या पहिल्या भागामध्ये आपण प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय यशवंतराव लेले यांच्याबद्दल समजून घेतलं होतं. मुलाखत मालेच्या या दुसऱ्या भागात आपण प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या स्वर्णलता भिशीकर यांचा परिचय करून घेणार आहोत. लताताईंचा जन्म 1 मे 1951 ला नागपूरला झाला. त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातल्या डेक्कन जिमखाना इथल्या भावे स्कूलमध्ये झालं. मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शैक्षणिक मानसशास्त्रात विद्यावाचस्पती ही पदवी 1981 ला प्राप्त केली. महाविद्यालयीन काळातच त्या साप्ताहिक युवती बैठकीच्या निमित्ताने प्रबोधिनीत आल्या आणि प्रबोधिनीच्या युवती कार्यात सक्रिय झाल्या. युवती विभागाच्या पहिल्या सचिव म्हणून काम करताना त्यांनी खेळ, वक्तृत्व, नाट्यवाचन, नृत्य, अभ्यास, नेतृत्व अशा विविध विषयांच्या आधारे अनेक युवतींच्या व्यक्तिमत्व विकसनात भरीव योगदान दिलं. 1975 साली प्रबोधिनीची मुलींसाठीची कन्यका प्रशाला सुरू झाली. तिथे अध्यापनाचं काम करत असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी प्रबोधिनीचे आद्य संचालक कैलासवासी अप्पा पेंडसे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली. 1984 साली पंजाबमध्ये विघटनवादी चळवळीने जोर धरला होता. प्रबोधिनीतून तिथे गेलेल्या पंजाब सद्भावना यात्रेत त्यांनी युवती गटाचं नेतृत्व केलं. त्या दरम्यान फिरोजपूर ते अमृतसर पदयात्रा करत करत ठिकठिकाणी शीख बांधवांसमोर हिंदीतून त्यांनी प्रवचनं दिली. तसंच 1987 साली सती प्रश्नावर काम करण्यासाठी राजस्थानात गेलेल्या दौऱ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 1989 सालापासूनच त्यांनी प्रबोधिनीचे द्वितीय संचालक माननीय कैलासवासी अण्णा ताम्हनकर यांच्यासोबत सोलापूर इथल्या प्रबोधिनीच्या कामाला सुरुवात केली. या दरम्यान औपचारिक शिक्षणातील जबाबदाऱ्यांसोबतच सोलापूर शहरातील वंचित गटांसाठी सुद्धा त्यांनी मोठे उपक्रम तिथे सुरू केले. तिथल्या नागरी वस्त्यांमध्ये जवळजवळ 1800 साक्षरता वर्ग त्यांनी चालवले. याचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्याला साक्षरतेतला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यासोबतच ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी चालणाऱ्या साखर शाळा आणि बाल कामगार पुनर्वसन केंद्रे यासारख्या उपक्रमात सुद्धा त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका तेव्हा बजावली. 1993 साली किल्लारी इथल्या भूकंपानंतर त्या परिसरातल्या हराळी गावात प्रबोधिनीचे काम सुरू झाले. 2001 पासून लताताईंनी तिथे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. आज हराळी केंद्रातर्फे आजूबाजूच्या परिसरामध्ये शिक्षण, शेती व ग्रामविकसनाचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. या कामाद्वारे स्थानिक प्रगतीला चालना मिळते आहे. या सगळ्या कामांच्या उभारणीत लताताईंचा अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा असा वाटा आहे. प्रबोधिनीच्या कामाला आध्यात्मिक अधिष्ठान असावे अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो. त्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे माननीय लताताई. वैयक्तिक आध्यात्मिक साधनेपासून व्यापक हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास, वाचन, चिंतन, लेखन आणि प्रवचन त्या सातत्याने करत असतात. प्रबोधिनी सोबतच त्यांनी रामकृष्ण मठ, विवेकानंद केंद्र, अरविंद आश्रम यासारख्या संघटनांसोबत सुद्धा अनेक विषयांवरचं ग्रंथलेखन आणि अनुवाद केले आहेत. प्रबोधिनीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणारं कैलासवासी अप्पांचं चरित्र सुद्धा त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून तयार झालंय. प्रबोधिनीत गायली जाणारी अनेक पद्य ही सुद्धा माननीय लताताईंनीच रचली आहेत. मानसतज्ञ, संशोधक, समुपदेशक, शिक्षिका, व्यवस्थापक, नेत्या, कवी, लेखिका, प्रवचनकार, पुरोहिता इतक्या विविध भूमिका लीलया पेलणाऱ्या लताताई आजही प्रबोधिनीच्या सर्व कामांना मार्गदर्शन करत असतात. लताताई नमस्कार. नमस्कार. खूप छान सुवर्णसंधी माझ्याकडे चालून आलेली आहे तुमच्याशी गप्पा मारण्याची. तुमच्या प्रबोधिनीच्या सगळ्या एकत्र झालेल्या प्रवासाविषयी, तुमच्या वेगवेगळ्या कामांच्या पैलूंविषयी असं या मुलाखतीतून समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अगदी सुरुवातीला तुम्ही मला वाटतं महाविद्यालयीन ह्याला सुरुवात केलीत तुमच्या कालखंडाला. त्यावेळेला तुमचा आणि अप्पांचा परिचय झाला. तो कसा झाला आणि प्रबोधिनीचा संपर्क कसा वाढला? त्यावेळी जुन्या काळामध्ये 11वी होती, म्हणजे 10वी मॅट्रिक नव्हतं, 11वी मॅट्रिक होतं.
आणि त्यावेळी नलिनी उजळणकर माझ्या मैत्रीण, आम्ही जिमखाना भावे स्कूलमध्ये होतो. तर यशवंतराव लेले त्यांच्या घराच्या समोर राहत असत आणि तिच्याकडून मला कळलं की इथे एक साप्ताहिक बैठक ज्ञानप्रबोधिनीमध्ये होते मुलींची. सकाळी 6:15 ती असायची आणि सुरुवातीला उपासना आणि मग आप्पा वेगवेगळ्या विषयांवर बोलत असत आणि आम्हाला पण वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करायला सांगायचं. तर मी 11वीत असताना सुरुवात झाली, पण त्यानंतर मी बरेच आजारी पडले आणि मध्ये दोनदा तरी टायफॉईड झाला मला. आणि पण नंतर सुट्टीत पण परीक्षेनंतर पण आम्ही प्रबोधिनीत जमत होतो. आणि SSचा रिझल्ट लागल्यानंतर पुष्कळ चांगले मार्क पडले होते, पण मी शाळेतच गेलेले नव्हते. त्यामुळे मला प्रथम श्रेणी मिळाली, पण बेतासी मिळाली. तर आप्पांची सहृदयता मला असं त्यावेळेची आठवते की ते अगदी मला माझ्याजवळ येऊन उभे राहिले आणि ते म्हणाले की तुला वाईट वाटतंय नाही का, तुला थोडे कमी मार्क पडले, पण आता तू तरी कसा अभ्यास करणार, आता तुला जर बरंच नव्हतं तर पण पुढच्या वेळी मिळव की तू आणखी चांगले मिळवशील. असं एखाद्या दुसऱ्या माणसाचं मन जाणणं कसं असतं. तर असं आप्पा एखाद्या अशा एका छोट्या प्रसंगाने पण असं जिंकून घ्यायचं. तसं आप्पांबद्दल असं मला वडिलांबद्दल जसं प्रेम वाटतं तसं आम्हाला सगळ्यांनाच वाटायचं. दुसरीकडे माझे वडील तरुण भारतचे संपादक होते आणि त्यामुळे पण आप्पांचा आणि त्यांचा परिचय होता. मग मी जायला लागल्यानंतर ते घरी पण यायला लागले आणि त्या दोघांच्या स्वतंत्र पण पुष्कळ गप्पा व्हायच्या. असं हळूहळू नातं तिथून सुरुवात झाली. आप्पांचं अगदी पहिली भेट तुमची कधी झाली असं आठवत आहे तुम्हाला? पहिली भेट असं नाही, पण त्यांचं एक म्हणजे पहिल्या काही दिवसातलं एक दर्शन माझ्या डोळ्यासमोर आहे की कोटी भास्कर म्हणून प्रबोधिनीचे आपले अध्यक्ष होते. तर ते गेलेले होते, वारले होते आणि त्याची श्रद्धांजली सभा होती. त्यातलं त्यांचं पहिलं माझ्या मनावर असं खूप ठसलेलं दर्शन आहे ते. तर असं व्यासपीठावर अण्णा आणि ते असं दोघंही बसलेले होते, भजनं म्हणत होते. त्याची सांगता भैरवी त्यांनी जी केली ती, ये रे नारायणा पाहे विचारून तुझं विणं मज कोण आहे, अशा प्रकारचा तुकाराम महाराजांचा अभंग होता. तो आप्पांनी इतक्या विलक्षण आर्ततेने म्हटला की माझ्या डोळ्यातून पाणी यायला ते ऐकणाऱ्या अनेकांच्या डोळ्यातून ते पाणी यायला लागलं. तर ती कोटी भास्करांची श्रद्धांजली सभा, त्यातलं आप्पांचं ते गायन आणि असं ह्या माझ्या पहिल्या आप्पांच्या आठवणी आणि डोळ्यासमोर असलेल्या त्यांच्या प्रतिमा आहेत. आप्पांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुख्यतः मुलांसाठी जी शाळा सुरू केली, पण मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, तुम्ही चरित्रामध्ये पण लिहिलेलं आहे की फक्त मुलग्यांसाठीची शाळा सुरू करून उपयोग नाही, मुलींचाही तेवढाच सहभाग पाहिजे. आणि मग त्याच्यातून सगळं युवती विभागाचं काम सुरुवातीचं उभं राहिलं. तर ते कसं उभं राहिलं? कारण त्याच्यातल्या अगदी पहिल्या सगळ्या फळीतल्या तुमच्या सगळ्या सहकारी आणि तुम्ही अशा होता. म्हणजे त्याच्यात नलूताई, विद्याताई, हेमाताई, नीलाताई, रंजनाताई असा आमचा एक 8-10 जणींचा गट होता की जे मी नियमित जमायचो आणि काही वाचन अभ्यास असं करायचो. काय देशस्थितीचं चिंतन असं आप्पा करायचं, आम्ही ऐकायचो, समजून घ्यायचो. आणि मग आम्हाला असं वाटायचं की हे मुलांसाठी शाळा आहे आणि मुलींसाठी का नाही. तर मग आप्पा म्हणायचं की तुम्हीच सुरू केली पाहिजे ती. तर असं मग विद्याताई, हेमाताई त्यांनी त्याची मुख्य जबाबदारी घेतली, कारण नलूताईंचं अजून MSc PhDचं चालू होतं आणि प्रबोध शाळेचं पण चालू होतं. तर मग आम्ही सगळंच उत्साही आणि युवती विभागाचा पहिला कार्यविस्तार हा एकदम ज्ञानप्रबोधिनी कन्यका प्रशाला बरोबर 1975. त्यामुळे ते विद्यार्थिनी पण छोट्या होत्या, आम्ही पण तसं काय फार अनुभवी नव्हतो, पण त्या सगळ्यांचं मिळून जे एकूण गुळपीठ झालं होतं ते गोड होतं एकूण छान. म्हणजे त्या गुळाची चव मला नक्कीच खायला मिळालेली आहे. दुसऱ्या बॅचच्या आमच्या सगळ्या विद्यार्थिनींवर आम्ही अत्यंत प्रेम करायचो आणि आज पण त्या सर्वांशी तसंच नातं आहे.
पण त्यावेळी म्हणजे आपण त्याला संमती दिली, कारण नलूताईंचं MSc माझं, आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलवर होतो, त्यामुळे त्यांना वाटलं की आता काय हरकत नाही म्हणून. पण त्याची जाहिरात जी त्यांनी दिली वर्तमानपत्रात ती फार गमतशीर होती. ते म्हणाले की ज्ञानप्रबोधिनी स्त्रीद्वेष्टी आहे काय, असं जाहिरात दिली. लोक असं आश्चर्याने वाचायला लागले की बाबा काय म्हणतायत हे. पण त्याच्यात असं म्हटलं होतं, ज्ञानप्रबोधिनी स्त्रीद्वेष्टी नाही, ज्ञानप्रबोधिनीची आता मुलींची प्रशाला सुरू होते आहे, तर आपण अवश्य नाव नोंदणी. मग याच सुमाराला तुमचं मानसशास्त्रामध्ये आपण अभ्यास करायचा आणि माझं त्यावेळी MA चालू असेल किंवा नुकतं झालेलं असेल असं हे असेल. तर मला स्वतःला कविता आवडत असल्यामुळे आणि आपण प्रतिभा विकास या विषयावर आपण करावं PhD असं माझ्या मनात होतं. पण त्यावेळी आम्ही हे शिकत होतो की आपल्या आवडीनिवडी आपण स्वतंत्रपणे जोपासू शकतो, पण आता कामासाठी कशाची आवश्यकता आहे ते आपण केलं पाहिजे. तर त्यावेळी हे एक नवीन शास्त्र पुष्कळ व्यवस्थापक जगतात विकसित झालेलं होतं. आपल्यापर्यंत ते डॉक्टर NH छात्रे म्हणून होते, त्यांच्या मार्फत आलं आणि ते म्हणाले की त्यातलं कोणतरी तज्ज्ञता मिळवली पाहिजे. मग आपण सुचवलं की तुम्ही या विषयावर वाचन कौशल्यांचा विकास यावर काम करा. मला हे वर्ग आठवत आहेत तुमचे की ते सगळे शब्दबोध, वाक्यबोध, वेचक बोधन वगैरे, कल्पनांचं वाचन करायचं, शब्दांचं नाही कल्पनांचं वाचन करायचं, असं त्याची वेगवेगळी तंत्र होती. पण मग आपल्या शाळेमध्ये तू म्हणालीस तसं पद्धतशीर त्याचे वर्ग सुरू झाले आणि मी ते प्रशालेमध्ये, मुलांच्या प्रशालेमध्ये, मुलींच्या प्रशालेमध्ये ते शिकवत होते PhD करत असताना. पण तुमची PhD जरी वाचन कौशल्यामध्ये झाली तरी प्रत्यक्षामध्ये तुमचं मानसशास्त्रातलं काम फक्त काही नाही वाचन कौशल्य किंवा एवढ्या पुरतं नाही मर्यादित राहिलं, ते आणखीन वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही केलं. तर त्यातलं प्रतिभा विकास हा मी माझ्या आवडीने हे केला अभ्यासाचा विषय. पण माझ्याकडे अभावितपणे आलेलं एक काम मानसशास्त्रातलं म्हणजे समुपदेशन. तर मी बरीच वर्ष म्हणजे गेली 40 वर्ष तरी समुपदेशन विविध प्रकारचं करते, कारण आता येतातच लोक, तर आपण नीट समजून घ्या, स्वतः समजून घेऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे. माणसाला मोकळं कसं करायचं, त्याला बोलतं कसं करायचं, त्याला स्वतःमधलं उत्तम शोधायला कसं शिकवायचं, हे सगळा अनुभव घेत मी शिकले. आणि आज पण आमच्या इथे हराळीला पण मला वाटतं तुमच्याकडून समुपदेशन घेण्यासाठी बरीच वेटिंग लिस्ट असते. आता पण जोरदार चालू आहे. आणि नेहमीच समुपदेशन आणि संघटन हे पण तुम्ही एकत्र जोडलं, म्हणजे जेव्हा पहिल्या त्या सगळ्या 10-15 वर्षांच्या समुपदेशन आणि संघटन, समुपदेशन आणि उपासना आपण काही वेळा उल्लेख केलेला आहे त्याचा, की व्याधीमुक्ती, उपासनेने व्याधीमुक्ती ही जी आपणची संकल्पना होती ती बाकी कोणी म्हणजे सगळ्यांना महत्त्वाची वाटत असेल, पण त्याच्यात काहीतरी चित्त घालून आपण करावं असं सगळ्यांना वाटत होतं असं नाही. पण मला अगदी मनापासून ते वाटत होतं आणि खरंच त्यामुळे खूप लोक जोडले गेले प्रबोधिनीशी आणि ते माझं चालू आहे. आणि त्याला मग नंतर थोडी अध्यात्माची पण जोड असं मिळाली. आणि म्हणजे नॉन सेक्टरियन अध्यात्म, आपलं अध्यात्म म्हटलं की आपण कोणाच्या तरी झेंड्याखाली असं नाही आहे, नॉन सेक्टरियन, स्वशोधासाठी अध्यात्म. आणि मग त्याला तुम्ही लागेल त्यांची मदत घ्या, म्हणजे परदेशी मानसशास्त्रज्ञांची घ्या, आपल्याकडच्या संतांची पण घ्या. तर ह्या दोन्हीचंही उत्तम मिश्रण करून एक उत्तम समुपदेशन पद्धती असू शकते, त्याचा प्रयोग करता येतो, त्याचा लोकांना उपयोग होतो. हे मी गेली 40 वर्ष तरी करते. समुपदेशन किंवा उपासना किंवा ह्या सगळ्या सॉफ्ट गोष्टी आहेत. ह्या सगळ्या सॉफ्ट गोष्टी करता करता तुम्ही अप्पांचं संचालक कार्यालय पण तेवढ्याच चित्त घालून आणि दीर्घकाळ ते सगळं सांभाळलं. तर ह्या दोन्हीची कशी सांगड घातली आणि संचालक कार्यालय सांभाळणं हा इन इट सेल्फ मला वाटतं खूप मोठा तुमच्यासाठीचा एक लर्निंग एक्सपिरियन्स पण होता. मी साधारण अप्पांबरोबर काम करायला SYTYला असतानापासून सुरुवात केली. म्हणजे ते चमूत्यांकडे तुमच्या आजींकडे राहायचे आणि तिथे मी ज्यावेळी मला तास नसतील किंवा ते बोलवून पण घ्यायचे, मग त्यावेळी मी तास बुडवून पण जायची. पण त्यांना एखादा लेख लिहायचा असला तर
त्यांना त्यांच्याबरोबर अशा प्रकारचं मी त्यांनी सांगायचं आणि मी लिहून घ्यायचं, अशा प्रकारचं मी लेखन केलेलं आहे. काही वेळा त्यांना तेवढाही वेळ नसायचा तर ते भरकन त्यांच्या मनातले मुद्दे सांगायचे की हे 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 काय तू आता लिही असं म्हणून पण माझ्यावर सोपवून द्यायचं ते. असं खूप लेखन आणि खूप पत्रलेखन पण. म्हणजे गिरीशरावांकडे माझ्या हस्ताक्षरातली बरीच पत्रं आहेत. अजितरावांना मी आपांनी सांगितलं आणि लिहून घेतलं आणि किंवा मजकुराचा आशय सांगितला आणि लिहिलं. अशी कार्यकर्त्यांना आणि समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना पत्रलेखन हा मी आपांना सहाय्यक म्हणून केलेलं काम आहे. त्यांना लेख लिहायचे असेल तर त्याच्यासाठी मदत करणं असं पण मी म्हणजे तेव्हा संचालक कार्यालय असं म्हणून काही खूप मोठा व्याप होता असं नाही, पण आपांचाच व्याप एवढा मोठा होता. आपांचे संपर्क एवढे होते आणि ते देश विदेशातले होते आणि मग त्यांना अशी मदत लागायची की समजा विदेशी पाहुणे येणार आहेत तर मग कोणाला सांगायचं ते आपले गोपाळरावांना तर ते काही समजू शकणार नाही. म्हणजे फार भक्ती होती त्यांची आणि चांगलं आपांची काळजी घेतली. पण विदेशी पाहुण्यांना काय लागतं, त्यांची सोय कशी करायची, त्यांच्यासाठी कार्यक्रम कसे योजायचे, असं सगळं त्यांना मदत लागायची यातली. आणि असे मला माझ्या आठवणीप्रमाणे मी SYTYला असतानापासून तर मग पुढे ते जाईपर्यंत आप्पा गेल्यानंतर मला असं आठवते की जवळजवळ एक पूर्ण वर्ष तुम्ही फक्त त्यांचं चरित्रलेखन हा एकच विषय नाही केलं काम का? अण्णांना त्यांच्या कार्यालयीन हो ते तर होतच, पण म्हणजे एक वर्ष मला वाटतं ते पूर्ण चरित्र हो म्हणजे ते छापेपर्यंत असं लागलं. त्या दरम्यानचा कसा तुम्ही तो चरित्र लेखनासाठीचे सुद्धा वेगवेगळे रिसोर्सेस? मला खूप आता बरं वाटतं की आपण त्यावेळीच ते केलं म्हणून. कारण छमूताई म्हणजे आपांच्या भगिनीच्या आहेत, तारुताई आहेत किंवा मोठ्या भगिनी त्यांच्या होत्या सुंदराताई, ह्या सगळ्या त्यावेळी होत्या, हयात होत्या. पुतळा ताई खरे ह्या म्हणजे लगेचच्या लगेच केलं म्हणून त्याही तशा वयस्कर होत्या ना सर्वजण. हळूहळू त्यांनी पण त्यांच्यापैकी कोणाकोणाचं हे म्हणजे जग सोडून गेले. पण त्यावेळी ते सर्व होते आणि ते खूप उत्कटपणे आपांबद्दल बोलले सर्वजण. आणि त्यावेळीच त्यांच्या मुलाखती घेणं योग्य होतं, डॉक्युमेंट योग्य वेळी झालं असं मला वाटतं. संचालक कार्यालयामधून प्रबोधिनीचं काम पुढे नेताना म्हणजे आप्पा होते तेव्हाही आणि आप्पा गेल्यानंतर सुद्धा कशा कशा प्रकारे ते पुढे वाढत गेलं असं वाटतं तुम्हाला? मग थोडासा वेगळा हे विचारायचा तर आप्पा गेल्यानंतरच्या काळामध्ये प्रबोधिनीला खूप अडचणी होत्या, विशेषतः आर्थिक स्तरावरच्या अडचणी होत्या. तर ती आव्हानं होती, संघटनात्मक स्वरूपातली काही आव्हानं होती. तर ह्या सगळ्याला तोंड देताना अण्णांच्या अगदी पहिल्या फळीच्या त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून पण काय काय झालं, कसं घडत गेलं आणि त्यात तुम्ही कशा पद्धतीने गुंतला होता? तर स्वाभाविक आहे म्हणजे आप्पांसारखं व्यक्तिमत्व पडद्याआड गेल्यानंतर नवीन येणाऱ्या व्यक्तीला खूप मोठी आव्हानं आहेत. कारण स्वाभाविकच लोकांच्या मनात तुलना येणार म्हणजे. पण आपण मग मानसशास्त्र कशासाठी शिकलो? आपण जर हे शिकलो नाही की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. ध्येयवाद एक असला तरी प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगळं असतं आणि तो आपापल्या पद्धतीने काम करणार. म्हणजे आधीच्या व्यक्तीला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या त्याच याला वाटतील असं सांगता येत नाही. पण तरीही त्या सगळ्या सकट तो वारसा घेऊन पुढे जायचा प्रयत्न करत असतो. तर अण्णा हे त्यांना प्रत्यक्ष काहीतरी उभं करून दाखवणं असं याची जास्त आवड होती आणि त्यांच्या काळामध्ये पण आपण पाहिलं मला वाटतं एक टास्क मास्टर लिडरशिप हो तशा प्रकारचे आणि परफेक्शनिस्ट. तर आप्पा हे वेगळ्या प्रकारचे जास्त स्वप्न पाहणारी व्यक्ती आणि त्यांना तपशिलाशी असायचं कर्तव्य, पण तपशिलांपेक्षा ते असं मोठी भव्य स्वप्न पाहिलं त्यांना खूप आवडायचं. अण्णा तपशिलांच्या बाबत खूप दक्ष असायचे आणि ते एक छोटी गोष्ट पण ती अशा प्रकारे झाली पाहिजे असं त्यांचे आग्रह असायचे. थोडं मध्येच मागे जाते, तुम्ही तपशिलांविषयी बोललात म्हणून, पण आप्पा असताना जेव्हा मोरारजीभाई देसाईंची भेट प्रबोधिनीला झाली होती त्यावेळेला आप्पा सुद्धा तपशिलांच्या बाबतीमध्ये खूप दक्ष होते. अगदी अगदी त्यातला प्रत्येक त्या सभेचं रंगत त्या सभेची आणि एकूण महत्त्व
ते सगळं ह्या त्यांच्या कल्पकतेने आणि तपशिलात सगळं बारकाईने लक्ष घातल्यामुळे हे खरं म्हणजे तो कार्यक्रम आजही लोकांच्या मनामध्ये आहे. आणि नलूताईंची त्यांना जोड होती, ते पण खूप महत्त्वाची होती. आणि त्यांनी ते आनंदी गाणं बसवून घेतलं आणि किती मेहनत त्याच्यासाठी, किती परफेक्शनचा आग्रह. म्हणजे मला असं आठवतं की 1.5 महिना आमची शाळा झालीच नव्हती. शाळेत जाऊन फक्त आनंदी गाणे म्हणणे एवढंच. त्यावेळी असं चित्रीकरणाची पद्धत नव्हती, नाही तर ते खरं सगळं चित्रीकरण करून ठेवण्यास. पण आप्पांच्या पेक्षा मला वाटतं अण्णांमध्ये तो तपशिलाचा ध्यास आणि जास्त होता. त्याच्याविषयी तुम्ही सांगत होता. तर मुळात जे तत्त्वज्ञान होतं ते आप्पांचंच ते घेऊन पुढे चाललेले होते. मी म्हटलं तसं तपशिलाबाबतचे आग्रह आणि काही नव्या कामांबाबतचे आग्रह. म्हणजे त्यांना दारूबंदी आपल्याला माहिती आहे मोठं अभियान झालेलं होतं. काही कार्यकर्त्यांनी पण इनिशिएटिव्ह घेऊन, म्हणजे आता जिथे आपत्ती कार्य म्हणतात ते पण त्या पुष्कळ झालेलं होतं त्या काळात. किंवा विस्तार कार्यासाठी पण मला वाटतं अजितरावांना नागालँडमध्ये मुद्दाम आवर्जून पाठवणं. हो, वर्ष त्यावेळेस त्या काळात ते तिकडे होते. तर ती दृष्टी त्यांना होती आणि खूप काळजीपूर्वक ते त्याचं म्हणजे नवीन कार्यकर्त्यांचं संगोपन पण खूप चांगल्या प्रकारे ते करत असत, स्वतः जात असत. आणि तर ह्या 2 व्यक्तींमध्ये एक महत्त्वाचा फरक म्हणजे राईट ब्रेन डॉमिनन्स आणि लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स आपण मानसशास्त्रात जे म्हणतो. तर एका व्यक्तीला मी त्याचा जास्त होलिस्टिक व्ह्यू होता आणि स्वप्नदर्शन हे खूप गाभ्यातली गोष्ट होती. दुसऱ्या व्यक्तीला स्वप्न कळलेली होती, आपल्या गुरूंना काय करायचं होतं नीट कळलेलं होतं, आता ते प्रत्यक्षात आणण्याची आस, एक्झिक्युशन असं त्यांचं जे संचालक म्हणून किंवा नंतरचंही काम आहे हे मुख्यतः आप्पांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणं अशा स्वरूपाचंच त्यांनी केलं. त्यावेळेचं मला आठवतंय ते म्हणजे ह्या सगळ्या अडचणीला तोंड देण्यासाठीची एक अभिनव कल्पना म्हणजे आशाताई भोसलेंचा संगीत समारोहाचा कार्यक्रम आपण योजला होता. तर त्यावेळेचं सगळं काय तुम्हाला कशा प्रकारे तो यशस्वी केला आणि खरंच त्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला प्रबोधिनी पोचायला अनेकांपर्यंत. तर हे गोनी दांडेकरांकडे आम्ही जात असायचो काही कामानिमित्त. आम्ही परदेशात पण त्यांच्याबरोबर जाऊन प्रबोधिनीसाठी निधी संकलन करण्यासाठी मी गेले होते गोनी दांडेकरांबरोबर. तर त्यामुळे त्यांचा संपर्क वाढता होता आणि त्यांच्याबरोबर एकदा केव्हा तरी अशा त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. तर मग त्यावेळी ही कल्पना निघाली की असं ज्ञानप्रबोधिनीसाठी काही करता येईल म्हणून. तर अनेक लोकांनी सुचवलं की आशा भोसलेंनाच बोलवा, कारण त्यांना हे जास्त त्या अपील होतं लोकांसाठी काम करणं, अशा प्रकारचं काम मदत करणं. तर ते गोनी दांडेकरांच्या मदतीने परिचय झाला, पण मग त्यांनी प्रत्यक्ष येऊन जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना पण खात्री पटली. आणि एरवी ज्यांच्याशी कधीच संबंध आला नसता असे चित्रपटसृष्टीतले अनेक लोक त्यावेळी आपल्या प्रबोधिनीच्या निमंत्रणावरून आले. आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा तर किती तपशिलात नियोजन करायला लागतं, हजारो लोक येणार, त्याचं बसायची व्यवस्था, अनेक गोष्टी. मला वाटतं प्रबोधिनीत प्रत्येक गोष्ट करताना त्याचे बहुआयामी उपयोग काय काय होतील असं लक्षात घेऊनच केली गेली. तसाच आणखीन एक अतिशय लक्षात राहिलेला दुसरा कार्यक्रम जो मला आठवतो तो कलशारोपणाचा. तर त्या सगळ्या मागचा काय विचार होता किंवा तो असा एवढा काय म्हणायचं ठसठशीत स्वरूपामध्ये करण्यामागे सुद्धा काही विजन होती किंवा त्यावेळेला महापुरुष पूजेचं आपण आयोजित केलेलं होतं. त्याच्या आधीच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक आणि सांप्रदायिक संघटनांच्या बरोबरचे मेळावे घेणं. तर ह्या सगळ्यामागे काय चिंतन होतं? त्याच्यामागे एक स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे की हिंदुस्थानचं ऐक्य म्हणजे इथल्या विविध पंथोपपंथांचं, आध्यात्मिक पंथोपपंथांचं ऐक्य. तर ते ऐक्य तर काही जो तो आपापल्या घरात बसलेला आहे, आपापल्या ठिकाणी पूजा करतोय, त्याने काही ते होणार नाही. तर मग पुण्यामध्ये असा शोध घेतला, आपण दोन्ही प्रकारे घेतला, प्रांतांच्या दृष्टीने पण घेतला
आणि धर्म संप्रदाय उपासना पंथ असा पण शोध घेतला. आणि त्यांचे आधी म्हणजे कलशारोपणाच्या आधी असे छोटे छोटे मेळावे झाले, मला आठवत असेल त्याचं. पण या निमित्ताने पारसी समाज, मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाज शीख पण, हो, तर ज्यांचा नेहमीच्या व्यवहारात संबंध येत नाही अशांना आपण प्रेमाने बोलावलं. त्या सर्वांना खूप बरं वाटलं. आणि सेतुबंधनाचं जे प्रबोधिनीचं काम आहे, तर ह्या कामाला सर्वांच्या शुभेच्छा असाव्यात आणि यांना हे काम आपलं वाटावं ही त्यामागची दृष्टी होती. मला एक आपांचं वाक्य खूप मार्गदर्शक आज पण वाटतं की 5% आपलं एकमेकांशी जमतं ना तरी एकत्र काम करूया. असं ही एक वेगळी दृष्टी आहे. भिन्न भिन्न विचारसरणी असल्या म्हणून स्नेह नसायला पाहिजे असं नाही. भिन्न विचारसरणी असल्या तरी स्नेह असतो. म्हणजे आप्पा संघ स्वयंसेवक पण ते मिशनऱ्यांशी मैत्री करू शकतात. आणि एस एम उपाध्यक्ष वेगळ्या विचारसरणीच्या लोकांशी मैत्री करू शकतात. त्याला जोडून थोडंसं पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये आपण गेलो तर हे करण्यासाठी अगदी आप्पांच्या पासूनचे ते जे आग्रह होते, म्हणजे विशेषतः आप्पा अगदी आजारी असताना सुद्धा पंजाबमध्ये आपला गट गेला पाहिजे आणि पंजाबच्या लोकांनी इथे आलं पाहिजे. तर त्यावेळचं जे पंजाबचा अभ्यास दौरा ज्याला तुम्ही पण स्वतः गेला होता, तर त्यातले काही अनुभव किंवा नंतर रूपकुंवरचं जे काही 86 साली सगळं प्रकरण झालं त्यावेळेला राजस्थानामध्ये गेलेला अभ्यास दौरा, तेव्हाही तुम्ही पुढाकार घेऊन त्या दौऱ्यामध्ये नेतृत्व केलं होतं. तर पंजाबचं पूर्वतयारीसाठी अविदा गेलेले होते आणि त्यांच्याकडून सदैव वार्ता येत होत्या आणि त्या खरोखरच काळजी वाटावी अशा होत्या. आणि तरुणांना उमंग असते तर आम्ही जातो असं अनेक युवक युवतींना वाटत होतं. पण मग त्याची नीट रचना करायची तर मग 100 जण यायला तयार झाले होते. आता ते मग 2 गट केले त्यांचे. एक शहरांमध्ये काम करणारा गट आणि ग्रामीण भागात काम करणारा, पाकिस्तानच्या सीमेवरच्या गावांमध्ये काम करणारा गट. मी तो ग्रामीण भागातला जो सगळा सीमावर्ती भाग आहे त्याच्यात, आणि तुझ्या अनेक मैत्रिणी त्याच्यात बरोबर होत्या. अनेक युवती बरोबर होत्या. तर खूप धोक्यामधून गेलेली ती यात्रा आहे. पण पहिला जो गट गेला तो नलुतेंबरोबर गेला आणि त्यावेळी मग त्यांनी इंदिरा गांधींची भेट घेतली आणि त्यांचं गुरुद्वारांमध्ये प्रवचन कार्यक्रम वगैरे असं झाले. तर त्यांनी एक प्रकारचं वातावरण तयार झालं. त्यानंतर अविनाश धर्माधिकारी त्यांनी पूर्वतयारीत दौरा त्यांनी केला आणि प्रत्यक्ष कामातही ते अग्रभागी होते. त्यांच्या पुस्तकात त्याचा खूप सविस्तर उल्लेख आहे. तर ती खरोखरच खूप धोक्याची आणि मुलांना शाळेतल्या मुलांना घेऊन जायचं ही काय थट्टा नव्हती. माझ्याही अजून काही चित्र डोळ्यासमोर आहेत. ते म्हणजे तरण तारणचं जो गुरुद्वारा आहे तर त्याच्यातही ह्या सगळ्या अनेक प्रबोधिनीच्या माजी विद्यार्थिनी होत्या. पण आम्ही जिथे झोपलेलो होतो तिथे रायफल्सचे छताला लागतील एवढे ढीग होते आणि तिथेच आम्ही झोपलेलो होतो. आणि म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा आपण जाऊ शकतो, निर्भयपणे वावरू शकतो, हा एक खूप वेगळा मला वाटतं मेसेज हा प्रबोधिनीच्याही विद्यार्थ्यांना आणि समाजाला सुद्धा. जे त्या यात्रेत सहभागी झालेले होते त्यांना कोणालाच ती विसरणं कधीही शक्य नाही. अशा प्रकारची ती खूप धोक्यांमधून पण गेलेली, खूप चांगले अनुभव पण आलेले. पण एकूण शीख मानसाचं जे दर्शन होतं एकाच वेळी खूप उत्कट आहे, भावनाप्रधान आहे आणि काही वेळा आपलं हे कशात आहे ते कळत पण नाही आहे अशा मनस्थितीत असलेला शीख समाज, त्याचं दर्शन ते कोणालाही विसरणं शक्य नाही आणि खरोखरच खूप धोक्यांमधून गेलेली अशी ती यात्रा होती. आपण आपल्या प्रार्थनेत म्हणतो तसं अभ्यास देशस्थितीचा समतोल चालू आणि नुसता अभ्यास न करता प्रतिसादी राहिलं पाहिजे. तर जसं संकट म्हणजे राजकीय किंवा सामाजिक संकट आहे तसं नैसर्गिक संकट असलं तरीही ते केलं पाहिजे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ही जी आपण प्रबोधिनीमध्ये एक नर्चर केलेली गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाने अनुभवली पाहिजे आणि त्याच्यामधून काय काय मिळू शकतं किंवा काय काम
पुढे जाऊ शकतं. याच्याबद्दल आप्पांनी कोयनेच्या भूकंपाच्या वेळेपासून तो घालून दिलेला प्रघात. कोयना भूकंपाच्या वेळी पुष्कळ मोठं आव्हान होतं आणि बरेच लोक कोयनेला गेलेले होते. पण ससूनमध्ये ते पण माझ्या डोळ्यासमोर अगदी चित्रासारखं आहे की ट्रक भरून भरून जखमी लोक येत होते तिथे आणि ते सगळे बावरलेले भांबावलेले होते. कुणाला पुण्यामध्ये नातेवाईक नव्हते, जेवायची सोय नव्हती आणि ससून हॉस्पिटलला पण कळेना की एवढ्या लोकांचं आपण कसं मॅनेज करायचं. तर असं बाहेर कॉरिडॉर्स होते, तिथे पण अंथरुणं टाकून लोक कणत होते, विव्हळत होते. असं ते चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. पण त्यावेळी आप्पांनी युवती विभागाला हे काम दिलं की तुम्ही यांना मदत करायची. तर त्यांना त्यांचे नातेवाईक शोधून द्यायचे, त्यांना जेवणाची व्यवस्था नसले तर जेवणाची व्यवस्था करायची आणि ससूनच्या परिचारिकांना ते सगळं झेपत नसलं तर तुम्ही परिचारिकांना मदत करायची. असं प्रथमच अशा प्रकारचं काम आम्ही सर्वांनी केलं. 1 महिनाभर केलं. आपल्या कुटुंबाच्या पेक्षा वेगळ्या लोकांना आमच्याबरोबर जायचं, शुश्रूषा करायची, त्यांचा प्रश्न अडचणी समजून घ्यायच्या. असा कामाचा अनुभव त्या कोयना भूकंपानंतर आम्हाला मिळाला आणि खूप आम्हाला सर्वांनाच तो शिकवून गेला. नंतर मग गिरीशराव वगैरे मला वाटतं कुठे आंध्र वादळाच्या वेळी तिकडे गेलेले होते. तर असं आत्ता पण म्हणजे सांगली वगैरे त्या भागात पूर आलेला होता. कोणाला आता प्रबोधिनी सांगावं लागत नाही की आपल्याला जायचं आहे म्हणून. लोक आपण आपले उठतात आणि जातात म्हणून. मग हराळी होऊन गेले, सांगली होऊन गेले. असं आता प्रबोधिनी ते चांगलंच वळण पडून स्वभाव बनून गेलं. म्हणजे आपत्तीस म्हणजे आपण जायचंच असतं असं सगळ्यांना आपोआपच वाटतं. गेलो कसे नाही अजून असा प्रश्न कदाचित पडत असेल काही. ही एक गोष्ट चांगली पक्की मुरलेली आहे. त्याच दरम्यान मला वाटतं सोलापूरच्या कामाची संधी 1988-89च्या सुमाराला चालून आलेली होती आणि अवंतिकाबाईंनी आणि जनुभाऊ केळकरांनी अशी विनंती केली प्रबोधिनीला. तर ती स्वीकारताना काय भूमिकेतून आपण स्वीकारली आणि मग तिथलं काम कसं पुढे नेलं? कारण तेव्हा मग अण्णांनी पुण्याहून सोलापूरला येऊन काम करायचं आणि तुम्ही त्यांच्याबरोबर उभं करायचं असं ठरलं. एकतर प्रबोधिनीने पुण्याच्या बाहेर विस्तार करावा असं सर्वांच्या मनात होतं आणि आपले युवकांची शिबिरं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी जाऊन घेतलेली होती. आणि सोलापूरचं ही एक चांगली संधी वाटली की ते दोघंही अवंतिकाबाई आणि जनुभाऊ केळकर त्यांची तपश्चर्या आणि तिथे चांगला त्यांचा लौकिक होता. त्यांची इच्छा होती, आप्पांची आणि त्यांची भेट झालेली होती आणि बालविकास मंदिर तर ती जी संस्था आहे ती ज्ञानप्रबोधिनीकडे हस्तांतरित करावी असं त्यांचं आणि आप्पांचं आधी बोलणं झालेलं होतं. तर आणि दुसऱ्या जिल्ह्यात काम वाढवायचं असं आपलं पण धोरण होतं. अजूनही बाकी जिल्ह्यांमध्ये आपल्याला कामं करायची आहेत. कुठल्या ना कुठल्या म्हणजे शाळा या स्वरूपात नाही पण प्रत्येक जिल्ह्यात ज्ञानप्रबोधिनीचं चांगलं केंद्र असायलाच पाहिजे. अजून आपण तिथपर्यंत पोचायचं. तर सोलापुरात ही चांगली संधी आहे असं वाटलं. तिथले लोकही हळूहळू अनुकूल, त्यांना माहिती होतं ज्ञानप्रबोधिनीबद्दल. तर तिथले जे पालक होते म्हणजे तिथली जी छोटी शाळा होती, प्राथमिक शाळा होती, तर ते सर्वजण अण्णांना भेटायला आले. हो हो पालक ते भेटायला आले अण्णांना आणि ते म्हणाले नाही तुम्ही याच, आम्ही व्यवस्था करतो. तर असा आग्रहामुळे आणि आपलं धोरण विस्ताराचं असल्यामुळे आपण तिथे सुरुवात केली. सुरुवातीचं काही थोडा घर्षणाचा काळ असतो पण तसं झाल्यानंतर चांगलं म्हणजे खूप प्रबोधिनीत पालकांनी शाळेवर प्रेम केलेलं आहे ज्ञानप्रबोधिनीवर आणि त्यांच्यापैकी कित्येकांनी जबाबदाऱ्या प्रबोधिनीतल्या वेगवेगळ्या कामांच्या सांभाळल्या आहेत. आत्ताही काम करतात. तर सोलापूरचं शैक्षणिक एक तर आव्हान होतं म्हणजे उत्तमतेचं आव्हान होतं. तर ते चांगल्या रीतीने आपण पूर्ण करू शकलो. आणि मी म्हटलं तसं सोलापूर जिल्हा म्हणून जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अपेक्षानुसार बालकामगार पुनर्वसन आणि साक्षरता अभियान या दोन्हीमध्ये ज्ञानप्रबोधिनीचा मोठा भाग होता.
शहर साक्षरता अभियानामध्ये सोलापूरमध्ये 37 झोपडपट्ट्या आहेत आणि तिथे जवळजवळ 1800 वर्ग आपण चालवले आणि रोजच रात्री 11-12 वाजेपर्यंत विडी कामगार, आत्ता सध्या नवीन जे काम सुरू झालेलं आहे पण त्याची सुरुवात तिथे झाली. तर विडी कामगार महिला, तर हरिजन वस्त्या, असं कामगार वस्त्या, असं मुख्य या ठिकाणी आपण 1800 वर्ग 2 वर्ष चालू. म्हणजे बालकामगारांसाठीचा किंवा साक्षरता वर्ग ह्या सगळ्यातनं प्रबोधिनीची सोलापूरमधली प्रतिमा ही खूप बदलत गेली. म्हणजे नुसती इथे औपचारिक 10वी पर्यंतची शाळा आहे असं नसून समाजामध्ये चांगला बदल घडवून आणण्यासाठीची एक संघटना आहे हे पण पोचलं. मला व्यक्तिशः मला असं खूप हा आस्थेचा विषय असं वाटतो की वंचितांचं शिक्षण गेल्या काही वर्षामध्ये माझ्या दृष्टीने हा अगदी फोकसमधला महत्त्वाचा असा विषय राहिलेला आहे. त्याची सुरुवात ते तिथे झाली. मी जे काही पाहिलं त्या 37 कदाचित त्यावेळच्या साक्षरतेमध्ये आलेल्या लोकांची पुढची पिढी आता अधिक चांगलं शिक्षण घेण्यासाठीची मानसिकता त्यांची तयार झाली असेल. तर तो पण मी त्याच्याबद्दल सविस्तर लिहिलेला आहे. पण तो फार विलक्षण डोळे उघडणारा म्हणजे आणि विशेषतः स्त्री शक्तीचा जबरदस्त प्रत्यय देणारा तो अनुभव होता. खूप मला त्याच्यातला एखादा तुम्हाला असा काही प्रसंग आठवतो? आशा गवळी म्हणून आपली एक कार्यकर्ती होती आणि तिला दिवस होते म्हणून. तर 8वा महिनाभर झालेला होता. आम्ही म्हणत होतो आता तू काही दिवस नाही आलीस तरी चालेल. पण ती म्हणजे पूर्ण सगळे दिवस भरेपर्यंत ती शिक्षिका म्हणून शिकवत होती आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी बाळंतीण झाल्यानंतर 11व्या दिवशी तिने पुन्हा कामाला सुरुवात केली. इतकी कमिटमेंट असू शकते असं म्हणजे प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्क, संवाद आणि स्नेहामुळे आणि खूप महत्वाच्या कामाचा हा आपण भाग आहोत असं वाटल्यामुळे ती तेवढी झिरपली असंही. तर असं मी खूप माझा यापूर्वी कधी संबंध मुस्लिम महिलांशी आलेला नव्हता. पण मुस्लिम महिलांमधली पण शक्ती मला ह्याच्यातून जाणवली की सोलापुरात असा एक बागवान समाज म्हणून आहे. तर ते बरेचसे जण मिडल ईस्टमध्ये पुरुष कामाला जातात. घरात आता 2-3 ते सवती आणि त्यांची 13-14 मुलं. तर त्यातली जी मोठी सवत असायची ती सगळ्या मुलांचे कपडे, सगळ्या मुलांची शिक्षण, प्रवेश हे सगळं तीच घरचं कुटुंब प्रमुख म्हणून करत होती. आणि अशा या महिलांनी हे अभियान खूप उचलून धरलं. त्यामुळे आपले अनेक साक्षरता वर्ग हे मुस्लिम झोपडपट्ट्यांमधून चालले आणि त्या जगाचं कधीही यापूर्वी न घेतलेलं असं दर्शन आम्हाला सगळ्यांनाच कार्यकर्त्यांना त्याच्यात घेता आलं. आणि सफाई कामगार जे होते तर ह्या सर्वांशी हा जो समाजातला वंचित घटक आहे तर त्याच्यात किती सोन्यासारखी माणसं आहेत. तसं मी अशी अनेक माणसांशी माझ्या भेटी झाल्या, स्नेह जुळला आणि मनात असं खूणगाठ पटत गेली की विशेषतः आपल्याकडे शहरातले जी श्रीमंत घरांमधली मुलं असतात ती इतकी लाडावलेली असतात, इतक्या वस्तू फेकून देत असतात आणि इथे यांना एवढा पेन्सिलचा तुकडा पण त्याला ते महाग येत नाही. तर ह्या सगळ्याचा खूप खोल परिणाम, या दोन्ही अभियानाचा खूप खोल परिणाम माझ्या मनावर झाला आणि आपण यांच्यासाठीच काम करायला पाहिजे. असं मग हराळीच्या कामातही स्वाभाविकपणेच ते म्हणजे निदान मला तरी असं मी ते सूत्र म्हणून डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की वंचित देवो भव. आपल्याला बाकीच्यांची खूप काळजी करायला लोक आहेत, यांची काळजी करायला कोणी नाही तर आपण असलं. त्यामुळे 93 सालच्या भूकंपानंतर जेव्हा हरळीला काम सुरू करायचं ठरलं त्याही वेळेला मला वाटतं सुरुवातीपासूनच हा दृष्टिकोन ठेवून सोलापूरहून सुरुवातीचे काही दिवस तुम्ही सोलापूरला राहून हरळीला येऊन जाऊन करत होता. त्यावेळी एकूण दोन्हीकडच्या कामांचं व्यवस्थापन आणि वाढ हे कसं काय? ताणाचे गेले काही. नेहमीच असं होतं कामात. म्हणजे आमच्या इथे तर आणखी प्रत्यक्ष शैक्षणिक काम तर असायचंच
पण हराळीच्या शाळेला मान्यता मिळवणं, सोलापूरच्या शाळांना मान्यता मिळवणं, ती एक चांगलं वाटतं, सरकारी हो सर्कसच हो मोठी हो झालेली खूपच होती. मोठं आहे. जवळजवळ वर्षभरात 100 खेपा मुंबईला विविध मान्यता, कोर्टाची कामं, असं हा पण मी पूर्वी कधी न तो घेतलेला एक मला अनुभव वाटतं होता. तुम्ही जरूर अनुभव जरा सविस्तर सांगा. कारण कसं आहे की बऱ्याच वेळेला असं एक लोकांच्या मनात हे असतं समीकरण की सरकारी काम आहे म्हणजे मग ते आपल्याला बाय हुक ऑर क्रूक, मग तिथे साम वापरायला लागतो, दामही वापरायला लागतो, मग तो वापरण्यात काय अडचण आहे. पण तसं काही न करता सुद्धा पर्सिवेजननी गोष्टी होतात साध्य. आणि काही काही लोक असतात पण चांगले, म्हणजे तिथे आणि मदत करणारे पण असतात. म्हणजे पण तुम्हाला तपश्चर्या करायलाच लागतं, त्याला काय पर्याय नाही आहे. तर ही सगळी कामं पण अगदी म्हणजे 2000पर्यंत हराळीच्या शाळेची उभारणी आणि त्यांचं सगळं काय, म्हणजे मी म्हटलं तसं मान्यता आणि ही सगळी कामं सोलापूरच्या जागेचं बराच काळ चाललेलं होतं. तर मुंबईच्या मंत्रालयात आणि न्यायालयात असं कार्यकर्त्यांना तपश्चर्या करावी लागते तसं मी केलेली आहे. या सगळ्या दरम्यान हरळीच्या कामासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती निधी संकलन करणं आणि त्याच्यामधून हळूहळू एक 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 विकसनाचा टप्पा इथल्या कामाचा गाठणं असंही करत गेलो. तर त्याच्यामध्ये अर्थात अण्णा इथे पहिल्यापासून अगदी रोवून घेतलं. जसं साखरपुलाच्या वेळेला मी तिथे जाऊन राहणार असं ते म्हणले, तसंच इथे ती छोटी एक हे बांधून पडवीसारखं बांधून ते राहिले. पण हरळीचं काम विकसित होत असताना काय टप्प्यांनी झालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः कशा कशा गेलात आधी? तर हराळीची शाळा सुरू झाल्या आणि विशेषतः शाळेचं बांधकाम हे साधारण 2005ला ते पूर्ण झालं. म्हणजे तर तेव्हापासून मी निवासी शाळा होती आणि तेव्हा तर पहिलीपासूनची निवासी शाळा होती. तर पहिलीतलं आपलं छोटं मूल आईवडिलांना म्हणजे अशा वसतिगृहामध्ये सोडून यायचं म्हणजे खूप आईवडिलांनाही मनाला ताण येतो, दुःख होतं. पण मला खूप आनंद या कामातून मिळाला की त्या मुलांना तिथे छान वाटेल असं मी अनेक गोष्टी मला करता आल्या, कारण आधीचा शिशु शिक्षणातला आणि बालशिक्षणातला अनुभव होता. अजून पण हराळीचे विद्यार्थी येऊन सांगतात की आम्हाला खूप छान वाटत होतं, आम्ही छान मजेत राहिलो असं. छोटी छोटी मुलं असतात तर आणि त्यांच्या छोट्या छोट्या समस्या असतात, काही वेळा मोठ्या पण असतात. मी मैत्र मनाच्यामध्ये एक सांगितली होती आठवण की होळीच्या दिवशी मी फिरायला निघालेले होते आणि एक छोटा मुलगा आला आणि तो म्हणाला मी येऊ का तुमच्याबरोबर. म्हटलं चल म्हणून मग गप्पा मारायला लागला. तो म्हणाला मला अजिबात होळी आवडत नाही. तर म्हटलं का नाही आवडत. मग त्याने आपल्या आईची गोष्ट सांगितली की आईने सगळा पूर्ण शेतकऱ्याचा मुलगा तो. तर काय त्रास होता त्या बाईला मला काही माहिती नाही, पण तिने ते सगळा स्वयंपाक पूर्णावरणाचं करून ठेवला आणि मुलांना सांगितलं की जा आजोबांना आणि बाबांना शेतावरून घेऊन या. आणि मुलं बाहेर पडल्यानंतर तिने स्वतःच्या डोक्यावर रॉकेल ओतून घेतलं आणि आत्महत्या केली. तर त्या आत्महत्या केलेल्या बाईचा मुलगा म्हणजे आता वडिलांना सांभाळता येत नाही म्हणून त्याने तो प्रबोधिनीत आणून सोडला होता. तर मग एका लहान जीवाला केवढा तो चटका आहे, प्रसंग आहे. तर मी विशेषतः छोट्या मुलांकरता उपासना, त्यांची छोटी उपासना असायची. ते झाल्यानंतर प्रत्येकाला जवळ घ्यायचं, कारण आईची आठवण येते ना. प्रत्येकाला जवळ घ्यायचं, पाठीवरून डोक्यावरून हात फिरवायचा, असं मग त्यांना खूप बरं वाटायचं त्याचं. म्हणजे कोणीतरी आपल्याला आपल्या आईसारखी काळजी घेणारं आहे. तर त्यामुळे असं एक वात्सल्य भावनेचं पण मला एक अनोखा अनुभव विशेषतः हराळीच्या छोट्या मुलांबाबत आला. आणि पहिलीपासून नंतर आपण काही काळ मध्यंतरी बंद केलेलं होतं, पण पहिल्यांदा 1ली ते 10वीपर्यंतची निवासी मुलं होती, 301 मुलं तरी होती. तर या सगळ्या मुलांची काळजी घेणं हा मला पण नवीन अनुभव होता, म्हणजे असं पूर्वी केलेलं नव्हतं. पण तुम्ही वर्गात जाऊन कधी शिकवलं असेल शाळेमध्ये इथे हरळीच्या? 10वीच्या मुलांना इंग्रजी शिकवायची. 9वी 10वीला इंग्रजीचे तास घ्यायचे मोठ्या मुलांचं करता. पण वर्गांच्या बैठकी घेणं,
छोट्या मुलांबरोबर फेर धरून नाचणं वगैरे असं सगळं कार्यक्रम. हराळी तसं मुलांचं विश्व. हरळीच्या कामालाही बघता बघता आता 30 वर्ष पूर्ण होती. मला वाटतं 94-95च्या सुमाराला पहिलं बरं व्हिजिट आणि माहिती घेणं असं झालं. या सगळ्या कामाच्या बरोबरीने म्हणजे पुण्यातलं सुरुवातीचं युवती विभागाचं काम असेल, संचालक कार्यालयातलं असेल किंवा सोलापूर, हरळी, हे सगळं औपचारिक आस्थापनांमधलं तुमचं काम आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या काय म्हणूया आपण वैशिष्ट्य, कौशल्य ह्या सगळ्याचा तर तुम्ही अनेक प्रकारे आविष्कार केलेला आहे. पण मला एक जे नेहमी जाणवतं, मगाशी थोडा तुम्ही त्याचा उल्लेख केलात, की प्रबोधिनीतल्या किंवा प्रबोधिनी बाहेरच्या सुद्धा अनेक व्यक्तींना एक आदिमित्र म्हणून, एक मेंटॉर म्हणून अनेक जण तुमच्याकडे पाहत असतात किंवा येत असतात. म्हणजे मी व्यक्तिशः अनेकदा येऊन तुमच्याशी माझ्या वैयक्तिक गोष्टींविषयीचं शेअरिंग केलेलं आहे, मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर हे तुम्हाला कसं काय बुवा जमतं एवढ्या सगळ्या विविध स्वभावाच्या लोकांना समजून घेणं आणि त्यांच्यापर्यंत पोचवणं? त्यांना मी म्हटलं तसं मी हे सगळं करताना अप्पांना पाहिले, अण्णांना तरी कमी पाहिलेलं आहे. अण्णांना अशा सेटअपमध्ये शिवापूर वगैरे याच्यात पाहिलेलं आहे. पण अप्पांकडे खूप लोक येत असत. त्यांच्याकडे काम असो किंवा नसो, पण आपले प्रश्न घेऊन अप्पांकडे येणारे खूप लोक होते. मी त्यांच्याच कार्यालयात काम करत असल्यामुळे आणि घरी पण इकडे चमुत्यांकडे सुद्धा. तर मी हे सारखं पाहत होते ते कसं करतात, कसं बोलतात, काय. आणि मला वाटतं की त्यांचा माझ्यावरचा असलेला सर्वात मोठा प्रभाव जर काही असेल तर लोकांशी कसं बोलायचं असतं, लोकांना समजून कसं घ्यायचं असतं, हा सर्वात मोठा माझ्यावरचा प्रभाव आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ते मी त्यांच्याकडून घेतलेलं आहे आणि ते आपोआपच मग मला जमतं असं. म्हणजे व्यक्तींना डिक्टेट न करता हो, त्यांना सल्ला देता येतो आणि त्या सल्ल्यामुळे त्यांच्या आयुष्यात बदल होऊ शकतो. तर असं का तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही समजा म्हणलात उद्या कोणाला असं की नाही हे तू केलं पाहिजेस, तर कोणी नाही म्हणणार नाही, पण तुम्ही असं कधी म्हणत नाही. नाही, बरोबर. माझं ऐकून काय म्हणतात आपण डिरेक्शन तसं हे आहे. तर म्हणजे फार आज्ञा दिल्यानेच कामं होतात असं नाही. काही लोकांना तसं जमतं, पण माझं पद्धत तशी नाही आहे. माझी समजून सांगण्याची पद्धत आहे आणि मला असा भ्रम पण नाही की माझं सगळ्यांनी ऐकावं असं. त्यामुळे ठीक आहे, मी सांगितलं तर ज्याला त्याला जे करायचं तेच तो करेल. मला असं वाटतं की इतर कुठल्याही भूमिकेपेक्षा मैत्रीण किंवा मित्र ही भूमिका चांगली असते. की कुसुमाग्रजांची एक खूप सुंदर कविता आहे. ते म्हणतात की नाही दिली शहाणीवर, तू असं कर, तू तसं करू नको, असं काही म्हटलं नाही. नाही बोध खेद केला, मग तुझं हे वागणं मला आवडत नाही वगैरे असं काही म्हणायची आवश्यकता नाही. नाही दिली शहाणीवर, नाही बोध खेद केला, फक्त तुवा चांदण्यात दिले मिसळून मला. तर लोकांना प्रेम लागतं आणि पहिल्यांदा प्रेम, मग लोक तुमचं ऐकतात. एक जिव्हाळ्याचं नातं आधी तयार व्हायला लागतं. मला वाटतं माझ्या बाबतीत ते खूप सहजतेने अनेक लोकांना तसं वाटतं. म्हणजे आणि त्यामुळे अनेक जण आपल्या मोकळेपणाने आपले प्रश्न मांडतात. आणि मी पण काही उपदेश वगैरे असं काही कधीच कोणाला केलेला नाही. तू असं करून पहा, कदाचित उपयोग होईल असं मी म्हणते. पण प्रेमाने जोडलेलं एक मोठं विश्व भगवंताच्या कृपेने माझ्या भोवती आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणता आहात ते खरं तर हिंदू जीवनधारणेमध्येच ते सगळं आहे, रिफ्लेक्टेड आहे. आणि त्याच्यामुळे थोडं या मुद्द्याकडूनच पुढच्या मुद्द्याकडे जाताना की हे असं विश्व तुम्हाला अनुभवता येत आहे किंवा तुम्ही त्याचा एक भाग बनला आहात, तर त्याच्यामागे तुमची स्वतःची हिंदू तत्वज्ञानाविषयीची अभ्यासाची भूमिका किंवा ते समजून घेणं, त्याच्यावरचं अभ्यास, लेखन, वाचन, मांडणी करणं हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. तर ते तुम्हाला का कसं करावं असं वाटलं आणि कसा तो तुम्ही जोपासलात सगळा तुमचा व्यक्तिमत्वाचा भाग? पहिल्यांदा मी साधारण SYला असताना वगैरे स्वामी चिन्मयानंदांची गीतेवरची प्रवचनं आपल्या न्यू स्कूलच्या मोठ्या मैदानावर झाली आणि त्यावेळी मला पहिल्यांदा चिन्मय मिशनचे त्यावेळी मला पहिल्यांदा गोडी लागली त्याच्या. मग नंतर 1977 मध्ये माझ्या वडिलांचे ते स्नेही होते, म्हणजे स्वामी माधवनाथ म्हणून.
तर त्यांच्याकडून मी ध्यान कसं करायचं ते शिकले, ध्यान दीक्षा घेतली आणि खूपच मला म्हणजे माझ्या एकूण आयुष्याला असा काही मोठा एक विस्तृत असा एक पाया आणि आनंद, असा वेगळ्या प्रकारचा आनंद असा मला त्याच्यात अनुभवाला यायला लागला. विमलाजींचा पण तुमचा खूप सहवास झाला. विमलाजींचं आपले प्रबोधिनीचेच एक अप्पांचे स्नेही एक गोखले म्हणून बी गोखले, तर त्यांनी मला विमलाजींच्या महाबळेश्वरच्या तिकिटाचा माझ्यासाठी त्यांनी परस्पर खरेदी केली. म्हणजे त्याचं शुल्क असतं ना काही, तर ते 3 दिवसाचं शिबिर होतं, त्यांनी माझ्या हातात आणून दिलं आणि तू जा असं म्हणून सांगितलं. ते पप्पांचे खूप चांगले मित्र होते आणि दिल्लीला मोठे केंद्रीय अधिकारी होते ते. तर मी पहिल्यांदा तिथे महाबळेश्वरला त्यांच्या शिबिराला गेले आणि मग तिथून परतल्यानंतर आमचा पत्रव्यवहार सुरू झाला. पण मी ज्या व्यक्तीच्या शोधात होते ती ही व्यक्ती आहे असं माझ्या लक्षात आलं, कारण त्या एका बाजूला खूप म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात काम केलेल्या आणि एकीकडे देशभक्ती आणि ईशभक्ती असा एक सुंदर संगम त्यांच्या ठिकाणी. कृष्णमूर्ती शिष्य असं त्यांचं ते काही मानत नसतं तसं, पण कृष्णमूर्तींकडून त्यांना काही हे मिळालेलं होतं. तर तो खूप दीर्घ काळ म्हणजे त्या जाई 2011 गेल्या त्या. तर साधारण 1987 आपण त्यांचं ते शिबिर जीवनयोग शिबिर हे केलेलं होतं. तर 87 ते 2011 एवढा काळपर्यंत मला मी सुट्टीत इथेच शाळांना सुट्ट्या लागल्या की अबूला त्या राहायच्या, तिकडे जात असे. तर त्यांच्याकडून अध्यात्मातलं मला खूप शिकायला मिळालं आणि त्यांचा पण खूप प्रेम अनुभवाला आला. हा अध्यात्माचा जसा एक प्रवाह किंवा हा एक बैठक आहे, तसं एकूण हिंदू तत्वज्ञानामध्ये जे मूळ विचार आहेत तर तेही अनेकांपर्यंत पोचावेत म्हणूनही तुम्ही खूप दीर्घ लेखन केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं किंवा व्याख्यानमाला योजलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल पण थोडंसं सांगा. पुण्याच्या रामकृष्ण मठात प्रथम स्वामी रंगनाथानंदजी नावाचे फार थोर संत, म्हणजे जगातल्या ते 50 देशांमध्ये त्यांचं काम आहे. ते पुण्याला आलेले होते, त्यांना इंग्रजीतूनच बोलायला यायचं. तर त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा होती की त्यांनी एक वाक्य बोलायचं आणि तिथल्या तिथे कोणीतरी त्याचा अनुवाद करायचा. तर स्वामी भौमानंद हे असल्यामुळे त्यांनी मला बोलावलं. तर मग असं स्वामीजी बसायचे, मी त्यांच्या पायाशी बसायचे आणि त्यांचं एक वाक्य झालं की त्याचा लगेच अनुवाद. असं एक 3 दिवसाची मला वाटतं मालिका झाली ती. मग तेव्हापासून त्यांच्याशी माझं खूप चांगलं नातं निर्माण झालं आणि मग त्यांनीच मला ते इटर्नल व्हॅल्यूज आणि हे द मेसेज ऑफ द उपनिषद हे मला दिलं आणि तू अनुवाद कर मराठी असं म्हटलं. तर तेव्हापासून मी मग नंतर रामकृष्ण मठासाठी अनेक हे केलेले अनुवाद केले. आता अलीकडचा म्हणजे हे स्वामी रंगनाथानंद यांचं मी चरित्र मराठीत लिहिलं आहे आणि त्यांचं इटर्नल व्हॅल्यूज तर ते पण त्याच्यावर पण काही काम चालू आहे आणि मेसेज ऑफ द उपनिषद म्हणून त्यांचं पुस्तक आहे. त्याच्या आता आणखी आवृत्त्या पण होत आहेत. पण त्यांची मुळात रामकृष्ण मठामध्ये आहे. हो, रामकृष्ण मठात. मी म्हटलं तसं रामकृष्ण मठासाठी मी निवेदितांची शिक्षण पद्धती, निवेदितांचा शिक्षण विचार अशी काही पुस्तकं मी मठासाठी लिहिलेली आहेत. विवेकानंद केंद्रासाठी पण लिहिलेली आहेत. मला वाटतं हिंदू तेजा जागर हे तुम्ही विवेकानंद केंद्रासाठी लिहिलेलं आहे. आणि पॉंडिचेरीच्या रामकृष्ण आहे अरविंदाश्रमासाठी पण ते आता प्रसिद्ध झालं आहे पुस्तक. ते त्याचं नाव द सिक्रेट ऑफ द वेद म्हणून, तर वेदरहस्य या नावाने मराठीत आहे. त्याचे 2 खंड आहेत मोठे, ते पण आता प्रसिद्ध झाले. आणखी काम चालू आहे. थोडा वेगळा प्रश्न माझ्या मनात येतो हा ऐकताना की हे इतक्या वेगवेगळ्या डायमेन्शन्सवरचं काम आहे, म्हणजे
इथे स्वयंपाकघरामध्ये आज कोणीतरी रजेवर आहे आणि आता त्याची व्यवस्था कशी लावायची इथपासून ते मुंडकोपनिषदामध्ये अमुक म्हटलेलं आहे आणि त्याचा अर्थ. तर इतक्या वेगवेगळ्या प्रतलांच्या वरती तुम्ही एकाच वेळेला कशा काय सवयीचाच भाग असतो, दुसरं काय सवयीचा भाग. मला रविवार असा कधी माहिती नाही आहे, म्हणजे रविवारचा दिवस म्हणजे आपल्याला लिहायला मिळालेला दिवस आहे असा. त्यामुळे रविवारचं साधारणतः आज सुट्टी असं फारसं असं कधी अनुभवलेलंच नाही आहे. म्हणजे किंवा अनेक लेखकांना मूड लागतो. हो, नाही तसं काही नाही. मध्ये केव्हा फट मिळाली तर आपण काम करत राहायचं, जिथे सुटलंय तिथे पुढे सुरू करायचं. आणखीन एक प्रश्न माझ्या मनात येतो तो की लेखन हा सुद्धा कसा आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारे लेखन अभिव्यक्ती होत असते आणि बऱ्याच वेळेला एका प्रकारचं लेखन करणारी व्यक्ती त्याच प्रकारामध्ये जास्त रमते. पण एकीकडे देवचाफे ते वार्षिक वृत्त अशी पण मोठी त्याच्यामध्ये आहे. तर तुमचं लेखन ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की मी मुळात कवी आहे, तर त्यामुळे कवितेतून जी अभिव्यक्ती होते ती माझी अगदी अस्सल आणि ओरिजिनल आहे असं वाटतं. बाकी हे आता सरावाने आपल्याला हे सगळं जमायला लागतं. कविता लेखन पण म्हणजे अलीकडे तर फारसं मी केलेलं नाही, पण पद्य प्रबोधिनीचे अनेक लिहिलेले. म्हणजे असं पण आहे की अमुक एक विषय आहे आणि आता लताताई पद्य हवं आहे, तर तुम्ही लिहून दिलेलं आहे. आप्पा काय कळा भारीच हे मागण्या करायचं. म्हणजे आपलं करंजवण्याचा साखर कारखाना होता, त्या दिवशी जे संध्याकाळी पद्य होणार होतं ते मी त्या दिवशी सकाळी लिहिलेलं होतं. आप्पांच्या कार्यालयात गेल्यानंतर ते म्हणाले की द्या लिहून शिवभूमी ती मी तिथेच एका वर्गात बसून प्रबोधिनीतच बसून लिहिलेली आहे. मग सुभवना त्यांनी सांगितलं की जा तुम्ही आता हे प्रिंट काढून आणा तिकडे द्यायला. मग संध्याकाळी ते घेऊन आम्ही सगळं गेलो. प्रबोधिनीतल्या गीतांमधून जे व्यक्त झालेलं आहे ते पण खरंच आहे. मी तो माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. मी हे काही हिंदू भूमीच्या किंवा अंतरीच्या एका स्वप्नाने किंवा आनंदी गाणे किंवा समबल चक्र हो दोन. तर हा माझ्या नैसर्गिक व्यक्तिमत्वाचा तो भाग आहे. मी मूलतः कवी आहे पण आणि कथा लेखक पण आहे. पण पद्य वाचत गेलो नुसती, जरी तिथे नावं लिहिलेली नसली तरी कुठलं पद्य लताताईंनी लिहिलं असेल हे लगेच लक्षात येतं त्याच्यातल्या शब्द. मला माझा हा खूप मोठा भाग्ययोग वाटतो की कुसुमाग्रजांनी देवचाफेला प्रस्तावना लिहिली आहे. यापेक्षा माणसाला पुरस्कार, राज्य पुरस्कार आहे, पण त्याहीपेक्षा कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेबद्दल लिहिणं हे मला खूप आशीर्वाद मोठा वाटतो त्यांचा. खूपच सविस्तर तपशिलात अनेक गोष्टींवर आपण बोललो आहोत. मला हे एक आणखी असंही वाटतं की आपल्या घटनेत किंवा आपल्या प्रबोधिनीच्या सर्व मूलभूत आप्पांनी मांडलेल्या भूमिकेमध्ये उपासना म्हणजे विश्वशक्तीची, परब्रह्मशक्तीची उपासना, तर सर्व वयाच्या म्हणजे समर्थांचं असं एक शब्द आहे, वाक्प्रचार आहे की उपासनेसी लावावे जग, असं आपले पथकाधिपती आहेत समर्थ रामदास. की उपासनेसी लागावे जग म्हणजे काय, तर प्रत्येकाने आपल्या आत ज्या बुद्धिशक्ती आहेत त्यांचा चांगला विकास करावा, इतरांना ते उपयोगी पडतील असं करावं आणि स्वतः एक स्वास्थ्यसंपन्न चांगलं कॉन्ट्रीब्युटिंग इंडिव्हिज्युअल, कॉन्ट्रीब्युटिंग सोसायटी असं अशा प्रकारचा उपासना जास्त आतापेक्षा जास्त चांगल्या रीतीने आपण कार्यकर्त्यांनी पण जाणून घेतली पाहिजे. ही जी आत्मिक शक्ती आहे ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक या शक्तीच्या मागे जर उभी नसेल तर मग ते काम इतकं प्रभावी होत नाही असं मला वाटतं. आत्मिक शक्ती मिळवून जे काम करायला उभे राहतील ते जास्त यशस्वी होतील. तर यश अपयश यांच्या पलीकडे भारतीय जीवनधारणा, हिंदू धारणा अशीच आहे की अभ्युदय ठीक आहे, आपण अभ्युदयासाठी सगळेजण खूप प्रयत्न करतो, निश्चयसाचं काय, स्वतःची आधी एक अशी संतुलित भूमिका आपल्या तपश्चर्याने ती सिद्ध केली तर कोण लोक तुमचं ऐकतील ना.
अध्यात्म हे जीवनापासून पाठमोरं व्हायला नाही शिकवत, पण जीवनातल्या सगळ्या गोष्टी एक समर्पण बुद्धीने प्रसन्नतेने कशा करायच्या हेच शिकवतात. मला वाटतं या नोटवर आपण मुलाखत थांबूया. म्हणजे विचारालाही भरपूर खाद्य आहे आणि कृतीला सुद्धा.